श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, लाखो लोक या जगात आहे, पण योगायोगाने हा संदेश तुझ्यापुढे येऊन थांबला आहे. केव्हा तू याला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी घेतला आहे. तुझ्या आयुष्यातील हा योगायोग तुझ्यासाठी स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद आहे, चमत्कार आहे. तुझ्या सगळ्यात जवळच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी इथे आज उपस्थित आहे. नियतीने तुला खूप काही दाखवले आहे. तू अशा काही गोष्टींपासून दूर जाऊ इच्छितोस ज्या तुझ्यासाठी त्रासदायक होत आहेत, ठरत आहेत, आणि तू त्यापासून वेगळा होण्याची इच्छा व्यक्त करत आहेस. मला माहीत आहे, काही लोकांसाठी ते एखादे नाते असू शकते किंवा एखाद्यासाठी ते एखादे महत्त्वाचे कार्य असू शकते, पण ते त्याच्यापासून वेगळे व्हावे अशी त्याची इच्छा प्रगट होत आहे. होय, मी तुलाच सांगत आहे. कदाचित तुम्ही आता काही वेळ असा घालवा की त्यामध्ये तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण केल्या जातील किंवा होतील अशी अपेक्षा तुम्ही बाळगावी. जेव्हा तुम्ही रात्री थकून बागून झोपी जाता, तेव्हा झोपताना विचार करा की तुम्ही जे काही अर्धवट कार्य सोडले आहे. बाळा, काही कारणांमुळे आता वाईट लोक तुझ्यापासून वेगळे होणार आहेत. होय, तू त्यांनाच वाईट म्हणतोस ना, जे तुझ्यापासून काहीतरी लपवतात, तुझं नुकसान करण्यास तयार असतात. बाळा, तुझ्या आयुष्यात अजूनही छोट्या आशा जिवंत आहेत. म्हणूनच अजूनही तू लढतोयस आणि म्हणूनच मी तुझ्यावर खुश आहे. कारण प्रत्येक माणूस आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद प्राप्त करण्यासाठी जी धडपड दाखवत आहे, ज्यासाठी प्रयत्न करत आहे, ते यशस्वी होण्यासाठी तू जे काही प्रयत्न केले आहेस त्यात तू देवांच्या आशीर्वादांना मान्य करतोस. तू तो प्रत्येक प्रयत्न पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतोस आणि मी तुला त्यात अनेकदा यशस्वी करतो. पण कधीकधी काही अडचणी, काही नकारात्मक गोष्टी तुला अडवतात, तुला त्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच बाधा म्हणून तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करतात. त्या आहेत नकारात्मक विचारांच्या तुझ्या काही आठवणी. त्या तुला तुझ्या मनातून नेहमीसाठी पुसून टाकायचे आहे. बाळा, कधीकधी तुम्ही किती आतून तुटलेले आहात किंवा तुमच्या आवाजात काय नकारात्मक आहे किंवा तुमच्या बोलण्यात काय नकारात्मक आहे हे तुम्ही कुणालाही सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही. पण परमेश्वराजवळ जर तुमचे मन मोकळे केले तर तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतो. बाळा, कदाचित आज तुझ्या मनासारख्या काही गोष्टी घडल्या नसतील, पण उद्या मात्र त्या घडू शकतात. कारण तुझ्यासाठी दैवी आशीर्वाद आले आहेत. ते तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून पोहोचवण्यात येत आहे. अगदी सहजतेने तुला ते मिळणार आहे, जे तुझ्या शक्यता वाढवणारे आहे. कदाचित तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ज्या क्षणाला प्रार्थना करता किंवा जे अनुभव घेण्यासाठी तयार असता, त्या क्षणाला ते सर्व काही तुम्हाला मिळावं. पण प्रतीक्षा करा, कारण तुम्ही आता त्या रांगेत आहात जिथे तुमचे सर्व काही प्रश्न सोडवले जातील आणि तुम्ही तुमच्या इच्छा पूर्तीच्या मार्गात आहात. ज्याप्रमाणे तुम्ही पाहिले आहे का की मुंगी साखर खाताना जेव्हा रांगेत एकसारखी चालते, तिला कुणी शिकवले आहे बरे? ते आहे शिकवलेले परमेश्वराची. तिला ती बुद्धी आहे की ती एकामागून एक चालत पुढे जाते, आपला घास उचलते आणि पुन्हा आपल्या पुढच्या मार्गाला लागते. त्याचप्रमाणे ईश्वराने जे काही तुम्हाला दिले आहे ते स्वीकार करत तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे जायचे आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आशीर्वाद मागू पाहत आहात, तर घाई करू नका. जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा कोणीही तुमच्याकडून ते हिरावून घेऊ शकत नाही. अगदी परमेश्वर तुम्हाला योग्य वेळेवर ते सर्व काही निवडून देतो. तुमचे आशीर्वाद
तुमचे चमत्कार तुमचे चमत्कारांचे नियोजन देवाकडे सुरू आहे. घाबरणे सोडा, भयापासून दूर व्हा, कारण देव तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठीच तुम्हाला इथे निवडतो. आज हा संदेश तुमच्यासाठीच आला आहे. तुमची निवड झाली आहे, करण्यात आली आहे. ती तुमच्या भाग्योदयाचे संकेत घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे. जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू झालेले असेल. कदाचित काही काळातच तुम्ही तुमच्या इच्छेला पूर्ण होताना पाहाल, अनुभव घ्याल. जर तुम्ही या क्षणाला हा संदेश ऐकत आहात तर होय, देवा आशीर्वाद स्वीकार आहे, म्हणून आशीर्वाद स्वीकार करा. हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आहे. तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा. आपल्या कर्मात पुढे जाण्यासाठी तो प्रयत्न करा. जे प्रयत्न करून तुम्ही पुढे जाऊ शकता, त्या शक्यतांना वाढवणारे आशीर्वाद तुम्हाला दिले जात आहे. कदाचित काही लोकांचा विश्वास देखील बसणार नाही इतके आशीर्वाद त्यांच्या मार्गात आहेत. कारण त्यांची केलेली चांगली कर्म, त्यांचे केलेले चांगले विचार. जर तुम्ही देखील चांगले विचार करत आहात, सकारात्मक विचार ठेवत आहात, तर तुम्ही देखील भाग्यशाली आहात. कारण तुमच्या मार्गातले अडथळे आपोआप दूर होताना तुम्ही अनुभव करणार आहात. जेव्हा कुणी मनापासून एखाद्याची मदत करतं किंवा कधीकधी कोणतीही आशा अपेक्षा न ठेवता कुणाची मदत करतं, तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड आणि परमेश्वर त्याच्यावर अनंत कृपा करण्यासाठी तयार होतं. त्याचप्रमाणे आज काही लोकांची निवड झाली आहे. जो हा संदेश ऐकत आहे त्यांच्यावर माझी कृपा निरंतर होत आहे. तुमच्या मनातील प्रेम, तुमच्या मनातील भावना आपल्या प्रियजनांसाठी व्यक्त करा. कारण तुम्ही त्यांना स्वतःच्या प्रेमासाठी निवडले आहे. तुम्ही त्यांना आपल्या प्रेमासाठी घोषित केले आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमासाठी, आनंदासाठी त्यांना निवडू लागता, तेव्हा परमेश्वरी आशीर्वाद तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतात. प्रेमाचा आणि खूप काही देण्याचा, आशीर्वादांचा एक असा संच तयार होतो जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे नेणारा आहे. तुमचे प्रेम, तुमचे भाव व्यक्त करा. कारण तुमचे प्रियजन, तुमचे प्रेम आता तुम्हाला मिळणार आहे. हे ऐकत असताना तुम्ही जेव्हा तुमच्या प्रेमाच्या भावना आणि प्रेमाचे विचार ज्या व्यक्तीसोबत किंवा तुमच्या प्रियजनांसोबत पोहोचवण्याचा विचार करत आहात, अगदी त्या क्षणाला ते त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. ब्रह्मांडीय शक्ती ते त्यांना पोहोचवून देईल. जर तुम्ही कशाचे उत्तर शोधत आहात तर लवकरच तुम्हाला तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तरही मिळणार आहे. शांतता ठेवा, आनंदी राहा, आनंद वाटण्याचा प्रयत्न वारंवार करा. कारण आनंदी मनात परमेश्वराचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण केल्याने अगदी मनापासून चित्त एकाग्र होते. आणि जेव्हा चित्त एकाग्र होते तेव्हाच सर्व काही सकारात्मक घडू लागते. अगदी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिवसेंदिवस मिळत राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुम्ही जेव्हा कधी हा संदेश ऐकाल, या 48 तासात तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तुमच्या मार्गात असेल. जेव्हा तुम्ही त्याचा शोध घ्याल तेव्हा ते तुमच्याकडून लांब जाताना दिसेल. पण जेव्हा तुम्ही मनापासून फक्त परमेश्वराचा धावा कराल किंवा मनोमन नामस्मरण कराल, तेव्हा तुम्ही पाहाल की तुमच्या शक्यता भरल्या जात आहेत. तुमच्यासाठी दिव्य आशीर्वाद येत आहे आणि अचानकपणे तुम्ही जे काही मागता ते सहजपणे तुमच्या हाती येईल. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. कारण परमेश्वर तुमच्यासाठी
चमत्कारांची शृंखला तयार करत आहे. त्यासाठी तुमच्यासाठी ते सर्व मिळणार आहे. होय, कारण देव तुमच्या आशीर्वादांना वाढवतो, तुम्हाला पुढे नेतो आणि तुमच्या जीवनातून संघर्ष कायमचा दूर करतो. तुम्ही फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, आनंद देण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक विचार करून प्रत्येक कर्म करा. कर्मानेच तुम्ही तुमचे भविष्य बनवू शकता. कुणीही असं मानू नका की कर्माव्यतिरिक्तही परमेश्वर आनंदी होईल. कर्मातच सर्व काही आहे. भगवंताची कृपा कर्मानेच प्राप्त होईल. अकर्मी राहू नका. कर्म करत राहा, प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर तुमच्या जीवनात ती सफलता योग्य पद्धतीने तुम्हाला पुढे नेईल. तुमच्या शक्यता वाढतील. तुमच्या आर्थिक संपन्नतेला तुम्हीच अधिक पुढे नेऊ शकता. एक प्रयत्न करा. परमेश्वरी आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे. सर्व काही योग्य पद्धतीने पुढे जात आहे. हा संदेश जिथे कुठे ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल. तिथले घर सुख समृद्धीने आनंदाने तिथले कुटुंब नांदू लागेल. होय, मी तुमच्या आशीर्वादांना वाढवतो. हम गया नहीं जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव. सर्व काही चांगलंच होणार आहे. शुभच होणार आहे. तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहे. तुझा आनंद येत आहे. आनंदी राहा, खुश राहा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल. तिथली वास्तू पवित्र होईल आणि ऐकणारे मन पवित्र होईल. अधिक ऊर्जेने भरले जाईल, जी सकारात्मक ऊर्जा स्वामींच्या आशीर्वादांची आहे. स्वामींच्या चमत्काराने त्यांचे जीवन संपूर्ण होईल. स्वामी माऊली तुमच्यावर सदैव कृपा आशीर्वाद देव. तुमच्या इच्छा पूर्ण करो. तुम्हाला सुखात आनंदात ठेवो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी